यानंतर पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यामध्ये मद्यधुंद टेम्पो चालकानं 2 ते 3 गाड्यांना धडक दिली आहे आणि याच धडकेत एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। टेम्पो चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पुण्यात मद्यधुंद टेम्पो चालकानं 2 ते 3 गाड्यांना धडक दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, की 8 तारखेला सुमारे रात्री 9:15 वाजता एका मद्यधुंद टेम्पो चालकाने 2 ते 3 दुचालकांना धडक दिली पौर फाट्याच्या इथे आणि त्याचाच परिणाम म्हणून 3 लोक जखमी झाले तर एक 34 वर्षीय महिला या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे। तीन जे लोक आहेत जे जखमी झालेले आहेत ते साहिल पिटे, माधुरी धोत्रे आणि श्रीकांत अमराळे असे 3 जणांचं नाव आहे जे जखमी झालेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता पुढे पोलीस काय कारवाई करतायत ते बघावं लागेल। रेवती, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।